हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो. तर कशा आहेत? मस्तच असताना मी मस्त. स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर मी आज व्हिडिओ बनवणार आहे माझ्या ज्यूट क्लासविषयी. तर जस्ट एक 6 ते 7 दिवस झाले मी ज्यूट क्लास जॉईन केलेला आहे. त्यामध्ये मी काय काय बनवलेलं आहे तर हे त्यामधलीच लिखाणाची वही आणि पेन आहे, कॅनव्हास पेपर. हां, तर सॉरी फ्रेंडमध्येच मुलगी शाळेतून आल्यामुळं थोडा वेळ लागला आणि तिला घ्यायला जावं लागलं खाली. तर फर्स्ट डेच मॅमने आम्हाला शिकवली ही कॅरी बॅग, कापडी कॅरी बॅग. म्हणजे जी प्लास्टिकची कॅरी बॅग असते ना, सेम तसेच बंद वगैरे मापे टाकून कापडी शिवू शकतो आपण. बघू शकतो याच्यात जवळपास 1 किलो मिरची वगैरे काही असं बसतं. पण आपण फ्रीजमध्ये ज्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग ठेवतो ना, त्याऐवजी हे आपण उपयोगात आणू शकतो. खूप छान आहे, टिकाऊ, वॉशेबल, वॉश करून पुन्हा पण वापरू शकतो. हे अशा मी शिवलेल्या आहेत, ही क्लासमध्ये. आणि ही एक घरी आल्यावर एक त्याला अस्तर लावून ट्राय केलेली. आणि हे जुनेच कपडे आहेत सगळे. हे टॉपचं उरलेलं आहे, हे ब्लाऊज पीस साडीमधले निघलेले आपण जे शिवत नाही ते. बघू शकता मी याच्यात मिरची पण ठेवलेली. तर 1 किलो मिरची यामध्ये बसते. तर ही म्हणजे उपयोगाची वस्तू आहे, दररोज नेहमीच्या वापरातली आहे. तर फर्स्ट डे ही कॅरी बॅग शिवलेली. आता सेकंड डे काय शिवलं मी दाखवते तुम्हाला. प्रत्येक दिवशी एक एक नवीन, पूर्ण एक एक मॅम कंप्लीट करून घेतात. तर सेकंड डे शिवलेला आहे ह्या टिफिन बॅग. आता हे जुना जीन्सचा कपडा आहे, आपण टाकून दिलेली. याच्यामध्ये आतून पुन्हा अस्तर लावलं तरी चालतं, पण याला पोत्याचं गोणीचं अस्तर लावलेलं आहे मी. तर ही एकदम टाकाऊ फेकून दिलेलं आहे जीन्सपासून एक टिफिन बॅग बनवलेली आहे. ही एक बनवलेली आहे. आणि साडीमधला ब्लाऊज पीस असतो तो शिवलेला नाही, त्यापासून एक ही बनवलेली आहे. तर सेकंड डे आपण ही कॅरी बॅगच्या नंतर टिफिन बॅग बनवलेली आहे. तर आपल्या दैनंदिन लाईफमधल्या सगळ्या उपयोगाच्याच वस्तू आहेत. तर शिकलेलं म्हणजे हे खूप छान आहे. जसं आपण शिलाई काम शिकतो ना, तसं हे पण खूप उपयोगाचं आहे. तर आपली जी बंदाची पिशवी असते ना मोठी, तर तिसऱ्या दिवशी आम्हाला शिकवलेली अशी पिशवी. तर हे जुनं बघा, आपल्याला सत्कार वगैरे शॉल येतात सत्काराच्या, आपण ते काही वापरात काढत नाही, त्याला असे बंद लावून. तर याला पण हे पोत्याचं अस्तर टाकलेलं. याच्या आतून पुन्हा कापड लावलं तरीही चालतं, पण मी लावलेलं नाही. तर ही अशी एक मोठी बंदाची पिशवी शिवलेली थर्सडेज. म्हणजे 3 महिन्याचा हा कोर्स आहे. तर बघा, 3 महिन्यात आपण किती काय काय शिकू शकतो. अजून यामध्ये भरपूर वेगवेगळ्या बॅग्स वगैरे, पर्स वगैरे खूप आहे. ही तर सुरुवात आहे. पण फर्स्ट मला का शेअर करावं वाटलं, कारण पहिल्याच आठवड्यात एक 6 ते 7 दिवसातच मला खूप म्हणजे असं उपयोगी वाटलं, टाईमपास वगैरे वाटलं नाही, फायद्याचं वाटलं. म्हणून मी दररोज रेग्युलर जाते. आणि फक्त 2 तास तिथं त्यांच्या पण मशीन आहेत, आणि ज्याच्याकडे घरी मशीन आहेत तिथं पण आपण शिवू शकतो. तर ही खूप छान पिशवी. आणि माझं सगळं शिवण्याचं सामान मी ही पिशवी लगेच उपयोगात आणली, लगेच क्लासलाच घेऊन जात आहे. तर मला पण आवडली, खूप छान वाटते. आणि अशा अनेक वेगवेगळे आपण हे टाकाऊ कापडापासून केलेले सगळे. आता ही शॉल उपयोगात पण नव्हती कधी माझ्या. कपडे म्हणजे जे आपण घडी मारून ठेवतो त्याच्या सगळ्यात लास्टला कधी उपयोगात नसल्यामुळे अशा सत्कार शाल वगैरे ठेवलेले होते एक साईडला, त्यामधलीच काढली. तर खूप छान अशी पिशवी आलेली बघा. आणि ही आपण रोजच्या म्हणजे वापरात पण आहे. तर 3 दिवसाचे ही 3 कॅरी बॅग, टिफिन बॅग आणि ही पिशवी. तर चौथ्या दिवशी शिकवलेली अशी सिंपल पर्स. आता हे जुनं साडीचं टाकून दिलेलं, साडीचं पदर जे असतो ना, काठपदर साडीचं, त्याचं थोडंसं राहिलेलं कापड होतं माझ्याकडे. तर सिंगल चेन लावून त्यालाही आपण गोणीचं अस्तर प्लस पुन्हा अस्तर लावलेलं आहे. पुन्हा ते साडीचंच यूज केलेलं मी, कारण 0 खर्चमध्ये फक्त काय ही 6 ते 7 रुपयाची चेन घेतलेली आहे. तर मग ही सिंगल चेनची अशी पर्स, चेन पण न लावायची, ते सगळं व्यवस्थित शिकवलं. तर हे पण आपण असं कुठे इथली इथं जवळ चाललो तर फक्त आपला मोबाईल फोन वगैरे थोडेसे काही पैसे टाकून असं यूज करू शकतो. अशी हँड पर्स खूप छान आहे. आणि यामध्ये वेगवेगळे कापड वगैरे घेतले तर आणखीनही छान होऊन जातं. म्हणजे एकदम टाकाऊ कापडापासून बनवलेली तरी पण ठीक वाटते, म्हणजे एवढी काही खराब वाटत नाही. तर हे 4 नंतर 5व्या दिवशी मध्ये 1 दिवस सुट्टी आली. नंतर 6व्या दिवशी शिकवलेलं हे पाऊच. जे शाळेत माझं जरा व्यवस्थित आलं नाही, हे कापड कडक नसल्यामुळं त्याला, कारण जाड कॅनव्हास पेपर असला तर याचा शेप असा व्यवस्थित येतो. शाळेत तरी कापड भरून ठेवले आहे मी त्याच्यात, जसे फोमचे पेपर वगैरे असतात तसे. शाळेत जशा लहान मुली वगैरे अशा याच्यात पेन्सिल वगैरे ते टाकून नेतात, तसं हे पाऊच. हे टाकाऊ साडीच्या कपड्यापासूनच आहे, फक्त चेन लावलेली आहे त्याला विकत आणून.
म्हणजे झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये काही खर्च न करता स्टार्टिंगला आपण शिकूपर्यंत हे करू शकतो. आणि नंतर आपल्याला जर भारीतले वापरायला करायचे असले किंवा आपल्याला विकायचे असले तर क्लासमध्ये आम्ही जशा 20 जणीची बॅच आहे तसं आम्ही काय करतो, नंतर शिवून म्हणजे जे मागची बॅच आहे ते स्टॉल पण लावतात, तसे स्टॉल पण लावू शकतो. सगळ्यांचे सगळे एक एक ॲटम, कोणाचे पर्स, कोणाचे पाऊच वगैरे, कोणाचे पिशव्या वगैरे असं लावू शकतो. तर हे आहे पाऊच. तर मी यामध्ये आणखीन सुधारणा करणार आहे, थोडं आणखीन ॲट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे. आता छान कापड आणून शिवणार. हे जुन्या कापडाचं होतं, म्हणजे शिकवण्याच्या याच्यावरच शिवलेलं आहे हे पाऊच. आणि त्यानंतर शिवलेलं आहे, नंतर एक दिवस नाही सुट्टी नाही, पाऊस आला त्यामुळे जाता नाही आला. नंतर काल ही शिवलेली आहे अशी बॅग, बॉक्स प्लेटची बॅग. तर ही जुनं साडीचंच कापड आहे, याला बंद पण आहे आणि बघू शकता चेन पण आहे, बंद पण आणि चेन पण लावलेली. आणि खूप मोठी बघा, आता दिसत पण नाही, मी इकडे हे करून दाखवते, खूप मोठी अशी. याच्यात खूप भरपूर सामान बसू शकतं असं. इकडं कोणे ते याचे म्हणजे आकार पण बघू शकता तुम्ही, आकार पण छान आलेला आहे. तर एवढी शिवण्यात माझ्याकडून फर्स्ट डे म्हणजे फर्स्ट टाईम असल्यामुळं एवढी ॲट्रॅक्टिव्ह आली. नाही तर दुसरे नवीनचे कापड वगैरे घेऊन, पर्स टाईपचे कापड किंवा ज्यूटचे कापड भेटतं तसं घेऊन शिवलं तर खूप छान वाटेल. तर ही एक बॅग शिवली. तर बघा फक्त 5 ते 6 दिवसात मला काही माझ्या मैत्रिणी आजूबाजूच्या बायका म्हणत होते, काय कशाला जातेस टाईमपास करायला, घरचे कामावरून कशाला धावपळ करायलीस, लेकरांचंच बघायचं वगैरे. पण बघा हे 6 ते 7 दिवस गेल्यातच मला खूप फायद्याचं वाटलं. खूप एवढं सगळं शिकलेली आहे मी, बघू शकता. आणि हे रोजच्या आपल्या दैनंदिन वापरातल्याच वस्तू आहेत ना, याला काय असं काय शिवून ठेवून किंवा आपण एरवी शॉपिंग वगैरे करतो साड्याची त्याची, ते तरी आपण कधीतरी घालतो, पुन्हा नेहमी एवढे यूजमध्ये येत नाहीत, काय नाहीत. पण हे दररोजच्या आपण इथली इथं मुलांना घ्यायला चाललो, ट्युशनला सोडायला चाललो तरी हे वापरू शकतो, ते त्यांना शाळेत वापरू. हे तर लगेच मी यूज करायला पण सुरुवात केली. क्लासलाच ह्या पिशवीतमध्ये टेप, कात्री वगैरे टाकून कापड वगैरे नेते. टिफिन बॅग बी रोज वापरू शकतो. आता ही टिफिन बॅग एवढी जुन्या जीन्सची याची शिवलेली, तरी माझ्या मुलीनं आज नेली, तिला खूप आवडली आईनं शिवलेली. आणि ह्या कॅरी बॅग तर याचं तर आपण याच्यामध्येच उपयोग करू शकतो. फ्रीजमध्येच ठेवलेले आहे मी, याच्यात बी वांगी वगैरे काहीतरी भरून ठेवलं होतं. तर अशा 8-10 शिवणार आहे, कारण भरपूर आपलं काय काय ठेवायला लागतंय. तर व्हिडिओ आवडल्यास कसं काय वाटलं माझं शिवलेलं ते पण सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. चला बाय. चला आज पण 3 ते 5 मी क्लासला जाणार आहे. चला बाय बाय.